नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता, मात्र सांगली मनपाला अपेक्षित लाभ नाही. विशेष निधी अभावी विकास कामांना ब्रेक. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर बक्षीस म्हणून 50 ते 100 कोटींचा विशेष निधी विकास कामांसाठी मिळेल. याबरोबरच वारणा उद्धव योजना, शेरीनाला योजनेसह नवीन प्रकल्पांना मान्यता मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या 5 महिन्यात शासनाकडून विशेष निधीच पालिकेला मिळाला नाही. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित आणि ओंकार यांच्यात वैर असल्याने संशयित ओंकारच्या मागावर होता. ओंकार हा शिंदेवाडीत मैत्रिणीला भेटायला जाणार असल्याची माहिती संशयिताला मिळाली होती. त्यानुसार संशयिताने शिरवळपासून शिंदेवाडीपर्यंत पाठलाग केला. शिंदेवाडीत आल्यानंतर मध्यरात्री ओंकारवर हल्ला केला. सुरुवातीला रॉड आणि विटांनी त्याला मारहाण केली. यामध्ये ओंकार गंभीर जखमी झाला. यामधूनही ओंकार पळून जात असल्याने संशयितांनी ओंकारवर गोळीबार केला. त्यामध्ये त्याला एक गोळी लागली. या घटनेनंतर संशयित पसार झाले. या घटनेनंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक महेश इंगळे व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनाम्यादरम्यान पिस्तूलचे एक मॅगझिन तसेच गोळीबारात वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या. यानंतर ओंकारला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी लागलीच तपासाची चक्रे फिरवली. संशयितांचे लोकेशन ट्रेस केलं असता ते पुण्यात असल्याचे समजले. 4 तासात बिबवेवाडी पुणे येथून संशयिताची उचलबांगडी केली आहे. घटनेची दखल घेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.